नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। शिक्षक भरतीचा प्रश्न सध्या गाजतोय। 2010 पासून शिक्षक भरती झालेलीच नाहीये। त्यामुळे डीएड बीएड झालेल्या बेरोजगारांची नोकरीसाठीची वणवण सुरू आहे। 2012 पासून डीएड बीएड सोबतच शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी लागू झाली। 2017 मध्ये टीईटी सोबतच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणं बंधनकारक करण्यात आलं। हे सगळं होऊनही शिक्षक भरती मात्र रखडलेलीच आहे। इतरांना दिशा दाखवणारे स्वतःच दिशा हरवून बसलेत। आता शिक्षक भरती होणार तरी कधी असा प्रश्न विचारत ही बेरोजगारांची फौज शासन दरबारी चक्रा मारतीये, आंदोलन करतीये। निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती करू असं आणखीन एक आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे। ते तरी पाळलं जाईल का असा प्रश्न या बेरोजगारांना पडलाय। शिक्षक भरती कोणामुळे रखडली आहे? शिक्षक भरती होणार तरी कधी? शिक्षक भरतीच्या नावाखाली फक्त आश्वासनच दिली जात आहेत का? हे सगळं कधी थांबणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। शिक्षक भरतीचा फार्स। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेस आमदार सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, भारतीय जनता पार्टीचे आमदार चरण वाघमारे, टीचर्स असोसिएशनचे प्रतिनिधी संतोष मगर, त्याचबरोबर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत कल्पेश ठाकरे, अभियोग्यताधारक आहेत आणि या विषयाला पूर्वीपासून पाठपुरावा करत लावून धरणाऱ्या आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील। आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। चर्चेची सुरुवात दीपाली जगताप पाटील यांच्यापासून। दीपाली, हा विषय आपण फार पूर्वीपासून लावून धरलाय, मात्र नेमका आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला हा आहे, शिक्षक भरती कोणाला करायची नाहीये? शिक्षक भरती कोणाला करायची नाहीये यापेक्षा शिक्षक भरती कशामुळे रखडलेली आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण गेल्या 10 वर्षांपासून जेव्हा शिक्षक भरती होत नव्हती आणि आता जेव्हा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण विभागाने शिक्षण मंत्र्यांनी ती सुरू केलेली आहे तरी सुद्धा का अडचणी येतात? अगदी आचारसंहिता लागण्यापर्यंत 31 दिवसांचा कालावधी बाकी आहे तरी सुद्धा सरकारकडून जाहिरात निघत नाहीये। तब्बल 1,78,000 अभियोग्यताधारक म्हणजेच बेरोजगार तरुण, उच्च शिक्षित बेरोजगार तरुण सध्या महाराष्ट्रात आहेत आणि ते आंदोलन करतायत, विविध मार्ग अवलंबतायत, तरी सुद्धा जाहिरात का निघत नाहीये हा मोठा प्रश्न आहे। खरं तर शिक्षण विभागाचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल, कारण तांत्रिक बाबींमध्ये शिक्षण विभाग अडकलाय का किंवा यामागे वेगळं राजकारण सुरू आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न। अगदी आपल्याबरोबर अभियोग्यताधारक आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारतोय। 1,78,000 उमेदवार आत्ताच्या घडीला रोजगाराची वाट पाहतायत, तेव्हा कल्पेश ठाकरे, तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? तुम्ही किती दिवस झाले खेटा मारताय? किती दिवस झाले तुमच्या घरातले कधी ना कधीतरी आपलं पोरग पगार कमवायला लागेल अशा प्रकारची आशा बाळगून आहेत? नक्कीच सर, नमस्कार सर्वांना। आम्ही भावी शिक्षकांच्या प्रति सरकारची भावना खूपच उदासीन आहे आणि क्रूर चेष्टा लावलेली आहे सरकारने। 2010 साली शेवटची भरती झालेली, ती भरती झालेली 14,500 जागांची। नाही, आपल्याला इतिहास माहिती आहे, तुम्ही तुमचं वैयक्तिक सांगा, तुमचं स्वतःला होणारं नुकसान काय आहे ते सांगा। खरं म्हणजे खूपच मोठं नुकसान झालंय। आज 9 वर्ष झाली भरती नाहीये, आज 14 महिने झाले सरकार भरती करते, प्रत्येक वेळेस गाजर दिलं जातंय 24,000चं। पण जेव्हा जेव्हा आम्ही सरकार दरबारी, अधिकाऱ्यांच्या दरबारी जेव्हा जातो तेव्हा ते म्हणतात नाही 24,000 बोलून चुकलो, त्याच्या आसपास कुठेतरी आम्ही जागा भरू। पण 9 वर्षात जर भरती करताय आणि ती जर 24,000 पेक्षा कमी असेल तर 1,78,000 विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळेल? आणि आमचे घरचे आजपर्यंत फक्त आस लावून बसलेत का आपला पोरगा कधीतरी मास्तर होणार। संतोष मगर, तुमच्याबद्दलची परिस्थिती काय सांगते? तुम्हाला यापेक्षा काही वेगळा अनुभव आलाय का? आणि मगाशी जो प्रश्न होता शिक्षक भरती रखडवलीये कुणी, त्याचं तुमच्याकडे उत्तर आहे का?
बघायचं झालं तर 1,78,000 विद्यार्थी आज शिक्षक भरतीसाठी आस लावून बसलेले आहेत. आम्ही वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत आंदोलन केलीत. आजसुद्धा आमचं 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे. आमचे काही अभियोग्यताधारक आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि शिक्षक भरतीमध्ये जर अडथळा कुणी असेल तर ते संबंधित जे शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे त्या ठिकाणी बरेचसे घोटाळे बिंदू नामावली संदर्भात त्यांनी करून ठेवलेले आहेत, जागेच्या संदर्भामध्ये केलेले आहेत. म्हणजे शिक्षण मंत्र्याचा असेल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक हा त्या संबंधित अधिकाऱ्यावरती नाही आहे. आणि याचा सर्वस्व जबाबदार जे आहेत ते संबंधित शिक्षण अधिकारी असतील, त्यानंतर संबंधित अधिकारी जे उच्च आयुक्त आहेत, प्रधान आयुक्त आहेत, हे सर्व व्यक्ती याला जबाबदार आहेत. तुमच्या लेखी प्रशासनाचा यात फार मोठा रोल आहे, त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विक्रम काळे, फक्त प्रशासनाला या प्रकरणी जबाबदार धरता येईल का आणखीनही काही लोक आहेत की जी जबाबदार धरली गेली पाहिजे? नाही, याच्यामध्ये मुख्य अडसर हा प्रशासनाचा आहे. शिक्षण मंत्रालय सातत्यानं भरती करू एवढंच आश्वासनं या विद्यार्थ्यांना देते आणि भरती मात्र प्रक्रिया राबवत नाही. हाच मुळात मोठा अडथळा आहे. आणि त्याच्यामध्ये कोर्ट केस पण मध्यंतरी झाली. संस्था चालक संघ कोर्टात गेलेला होता, या भरतीचा अधिकार आमचा आहे, तो राहिला पाहिजे. तसा निकाल कोर्टानं पण त्यांच्या बाजूने दिला. पण निकाल दिलेला असताना सुद्धा आज फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, तरी सुद्धा अजून भरती सुरू नाही. म्हणजे हे शैक्षणिक वर्ष, हे वर्ष संपलं, आता मार्च मध्ये परीक्षा येते, म्हणजे हे वर्ष गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं. म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होतंय? आमच्या विद्यार्थ्यांचं होतंय. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कत्तल होते. हेच मी खरं तर या शासनाला सांगू इच्छितो की अगदी गेली 9 वर्ष साधारण हाच प्रकार चालू आहे. सुधीर तांबे, आत्ताच्या घडीला जर समजा प्रशासन हे सर्वाधिक जबाबदार असेल तर विद्यमान सरकारच्या कडून त्यांच्यावर वचक का घेतला जात नाही? सुधीर तांबेंपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण चरण वाघमारे यांना प्रश्न विचारणार आहोत. चरण वाघमारे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? चरण वाघमारेंचाही आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, पण ठीक आहे. दीपाली जगताप पाटील, आपण या 2 प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि विक्रम काळे यांच्या माध्यमातून भूमिका सर्वसाधारण जी समोर आली आहे त्यात असं दिसतंय की प्रशासन मोठ्या प्रमाणात यात अडथळे निर्माण करत आहे. प्रशासनाचीही काही अडचण आहे का मानसिकता नाहीये? मला वाटतं की 9 वर्ष प्रशासन अडथळे निर्माण करू शकत नाही. म्हणजे 9 वर्ष सलग शिक्षण अधिकारी तेच राहत नाहीत, शिक्षण आयुक्त तेच राहत नाही, शिक्षण संचालक तेच राहत नाही. 9 वर्षात अनेकांच्या बदल्या झाल्यात, सगळे राज्यभरातून एका विभागातून दुसऱ्या विभागात गेले. त्यामुळे प्रशासनावर एक प्रकारे आपण टीका करून त्या मागे जे राजकारण चाललंय तेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण जर 9 वर्ष शिक्षक भरती होत नसेल आणि डीएडच्या शेकडो डीएडचे महाविद्यालय राज्यात सुरू असतील आणि त्यातून डीएडचे पदवीधारक डिप्लोमाधारक बाहेर पडून अभियोग्यता चाचणी देणार असतील तर त्याचा उपयोग काय होणार आहे? जर बेरोजगारच निर्माण होणार असतील त्याच्यातून तर याचा कोण विचार करणार? त्यामागे आरोप या निमित्तानं कल्पेश ठाकरेंना विचारायचं. कल्पेश ठाकरे, तुम्हाला असं वाटायला लागलंय की डीएड करून चूक केली आपण? नक्कीच असं वाटायला लागलंय, कारण राजकीय मानसिकता ही त्यामागे आड येते असा माझा स्पष्ट आरोप शिक्षण मंत्र्यावर आहे. कारण 2017 डिसेंबरला एक्झाम झाले, प्रशासन काय 1 वर्ष 14 महिने झोपलेलं होतं? बिंदू नामावली हा अडचणा आहे तर तुम्ही काय काहीच केलं नाही 9 वर्षात? बिंदू नामावलीकडे काहीच बघितलं नाही? मला हा प्रशासनाचं कारण पुढे करतायत असं मला ठाम वाटतं. याला जो बिंदू नामावलीचा विषय काढताय, एकदा आपण आपल्या प्रेक्षकांच्या साठी पण हा विषय सोप्या शब्दात मांडूयात. बिंदू नामावलीच्या रचनेच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती म्हणजे काय? दीपाली जगताप, थोडक्यात सांगा. सर, बिंदू नामावलीच्या माध्यमातून की राज्यामध्ये सरकारी शाळा असतील, खाजगी अनुदानित शाळा असतील, खाजगी अनुदानित शाळा म्हणजे ज्या शाळांमधल्या शिक्षकांचा पगार सरकार देते या शाळा झाल्या, यांच्या भरतीबाबतचे जे वर्ग आहेत, जे विविध प्रवर्ग आहेत ते किती आहेत, त्याची आकडेवारी किती आहे, शिवाय वेगवेगळे जे आरक्षण आपण लागू करतोय त्यामध्ये किती जागा बसतात, या सगळ्याचा जो रोस्टरचा तक्ता आहे तो तयार करण्याचं काम. कारण जेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून भरती झालेली नाहीये, मुळात यामध्येच मोठ्या प्रमाणात गडबड आहे. अनेकांनी कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नेमलेले आहेत, अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे मूळ सरकारकडेच हा आकडा नाहीये की नेमके कोणत्या प्रवर्गात किती शिक्षक आपल्याला भरायचे आहेत. अगदी. चरण वाघमारे,
मगाशी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला त्यावेळेला आपण तांत्रिकदृष्ट्या एकमेकांशी जोडला गेलेलो नव्हतो. आत्ताही आपण खरं तर तुम्हाला काही नवीन प्रश्न विचारणार होतो, मात्र तांत्रिकदृष्ट्या अजूनही आपला संपर्क झालेला नाही आहे असंच मला सांगितलं जात आहे. विक्रम काळे, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी रचना ही DED करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करत असेल तर या व्यवस्थेचं करायचं काय? मला वाटतं विक्रम काळेंपर्यंत आपला आवाज गेलेला नाहीये. ठीक आहे. संतोष मगर, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मी आपल्याला एक थेट प्रश्न विचारतो की ही अशी व्यवस्था घेऊन करायचं काय? आता तत्कालीन जे प्रशासन आहे, सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये आज भयंकर रोष आजच्या तरुणांमध्ये पेटलेला आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून एक तर भरती नाही आहे आणि तावडे साहेबांनी वेळोवेळी 6 वेळेस मागच्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या घोषणा केल्या. आता त्यांनी 31 मार्च 2017 सुद्धा मी लाईव्ह होतो. त्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की तावडे साहेब, नेमकी भरती किती जागेची होणार आहे आणि केव्हा होणार आहे? त्यावेळेस त्यांनी मला एक उत्तर दिलेलं होतं की भरती येत्या 6 महिन्यामध्ये मी 12,500 शिक्षकांची करणार आहे. म्हणजे त्या गोष्टीला आज 1.5 वर्ष झालेले आहे. म्हणजे जर सत्ताधाऱ्यांची मानसिकताच नसेल भरती करण्यासंदर्भात, रोजगार देण्यासंदर्भात आणि युवकांना जर रोजगार मिळतच नसेल तर असं सरकार असून आम्हाला युवकांना तरी कशाला पाहिजे? मग आम्हाला जे रोजगार देऊ शकतं सरकार, जे आमच्या हाताला काम देऊ शकतं, जे युवाचं धोरण पुढे नेऊ शकतं, त्या सत्ता आणू आम्ही त्याला. आगामी काळामध्ये तोच निर्णय सर्व अभियोग्यताधारक असतील, हे बेरोजगार असतील, ते आम्ही मिळून घेऊ ना. जर हे सरकारची मानसिकता नसेल तर हे सरकार आम्हाला पण हा विषय कल्पेश ठाकरे केवळ याच सरकारपुरता मर्यादित आहे का? कारण 9 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे तो केवळ या सरकारच्या माथी मारून चालणार नाही. म्हणजे हा मुद्दा या सरकारकडूनही सुटला नसेल तर ते चिंताजनक आहेच. मग आधीचं सरकार काय करत होतं याचं उत्तर जमलं तर सुधीर तांबेंना द्यायला लागणार आहे. पण आपला तांत्रिक संपर्क वारंवार खंडित होतोय, तेव्हा किमान कल्पेश ठाकरे तुमचा आधीचा अनुभव तरी सांगा. ॲक्च्युली दोन्ही सरकार सारखीच होती, फक्त हे सरकार गाजर देत आहे, हे घोषणा करत आहे. आधीच्या सरकारने काय केलं होतं? मग आधीच्या सरकारने सांगितलेलं तरी निदान का 2012 नंतर आम्ही शिक्षक भरतीवर बंदी आणतोय कारण अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जास्त झालेलं आहे, आमची विद्यार्थी संख्या ही घटलेली आहे. पण ह्या सरकारने काय सांगितलं? 36,000 जागा शिल्लक आहेत, 24,000ची भरती 2 महिन्यात करतो, 6 महिन्यात करतो. म्हणजे आम्हा तरुणाला 15 महिन्यापासून यांनी फक्त आशा दाखवली. या 15 महिन्यापासून आम्ही तरुणांनी दुसरं काहीच केलं नाही. यांच्या दरबारी खेटा घातल्या. सुधीर तांबे आपल्या बरोबर जोडले गेले. सुधीरजी, आवाज येतोय का माझा? माझ्या बाजूलाच बांधायला येतोय. सुधीर तांबे, माझा आवाज येत असेल तर हा विषय 9 महिने झाला प्रलंबित आहे, तेव्हा तुमच्या सरकारकडून काय करण्यात आलं होतं त्याचंही उत्तर द्या. त्यानंतर आपण चरण वाघमारे यांना प्रश्न विचारणार आहोत. नाही, आता जे सांगितलं ते अत्यंत योग्य. आम्ही भरती अशी बंद केली नव्हती, त्यातल्या काही अडचण अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण होतं. परंतु त्यावेळेसही आमचा हीच आग्रही मागणी होती की हे लोक रिटायर होत राहतात, तो त्याप्रमाणे नवीन भरती करता येईल. परंतु आज जो मुख्य प्रश्न जो निर्माण झाला, 2 प्रश्न यामध्ये आहे असं माझं मत आहे. एक तर जे बेरोजगार तरुण आहेत, ते DED झालेत, BED झालेत, त्यांच्याशी सरकार खेळत आहे. तुम्ही कुठली तरी एक प्रोसिजर अडॉप्ट केली पाहिजे. तुम्हाला जर प्रोसिजर ठरवता येत नसेल तर तो ज्याप्रमाणे संस्था चालक शिक्षक भरती करत होते त्याप्रमाणे ती चालू ठेवा. आम्ही सांगितलं तुम्ही शासनाचे प्रतिनिधी पाठवा, त्यामध्ये पारदर्शकता आणा. त्याबद्दल ही तुमची भूमिका ही संस्था चालकांना पूरक नाहीये का? नाही, आमचं काय म्हणणं आहे, पूरक हे बघा, आपल्याला शिक्षक पाहिजेत. आपल्याला ठाऊक आहे का आज देशामध्ये 5 लाख शिक्षक कमी आहेत आणि राज्यामध्ये जवळजवळ 50,000 शिक्षक कमी आहेत. एकीकडे मराठी शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. दुसरीकडे इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय आणि तुम्ही जर विद्यार्थ्यांना शिक्षक देणार नसाल, तुम्हाला प्रोसिजर ठरवता येत नाही, हा तुमचा दोष आहे ना. आम्ही संस्था चालकांचे याच्यामध्ये काही गैरप्रकार असतील. पण सुधीर तांबे, तुमचा हा मुद्दा कल्पेश ठाकरेंना पटलेला नाहीये. कल्पेश, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? नक्की सुधीरजी, तुम्हाला असं वाटतंय की नेहमी संस्था चालकांनी आपल्या नातेवाईकांनाच भरावं, बायका सुना पोरांनाच भरावं? नाही, आम्हा ज्या अभियोग्यता धारक आहोत, पात्रता धारक आहोत, आमच्याकडे आज क्वालिफिकेशन आहे, क्वालिटी आहे, मग आम्हाला तिथे संधीच नाही मिळावी? हे बघा कल्पेश, मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो, मी सांगितलं मगाशी सुद्धा की जिथे गैरप्रकार चालू आहेत ते थांबलेच पाहिजे. पण आज रयत शिक्षण सारखी संस्था आहे, विवेकानंद सारख्या संस्था आहेत की जिथे पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरले जातात.
आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही अशी काहीतरी पद्धत आणा ना की जेणेकरून संस्था चालकांवर अंकुश राहील. नाही, पण मग तांबेजी अत्यंत बोटावर मोजल्या जातील इतक्या मर्यादित संस्था आहेत या, आणि याच्या ऐवजी शिक्षकांचं संस्था चालकांकडून होणारं शोषण हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होईल. नाही, तो मला मान्य आहे ना, परंतु आता मग ह्या आता किती दिवस आपण थांबणार आहोत? तुम्ही प्रोसिजर नाही ठरवू शकत का? आपण काहीतरी प्रोसिजर तातडीने ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्या बरोबर चरण वाघमारे आहेत. तुम्ही वारंवार प्रोसिजर ठरवली गेली पाहिजे म्हणतात. चरण वाघमारे, बरीचशी चर्चा पुढे सरकली. आपण वारंवार तुमच्याशी संपर्काचा प्रयत्न करत होतो, तांत्रिक कारणामुळे होत नव्हता, मात्र आता आमचा आवाज किमान आपल्यापर्यंत पोहोचतोय असं मी समजेन. चरण वाघमारे, या सरकारनी किमान भूमिका घ्यायला कुचराई का केली? गेल्या सरकारने स्पष्ट सांगितलं होतं विद्यार्थी कमी होत आहेत, पटसंख्या कमी होतीये, शिक्षक वाढत चालले आहेत, हे व्यस्त प्रमाण व्यवस्थेला परवडणारं नाही. या सरकारला भूमिका घ्यायची अडचण काय होती? शिक्षक भरतीचं आश्वासन देण्याची गरज काय होती? प्रसादजी, माझा आवाज येतो का तुम्हाला? अगदी येतोय, आपण बोलत राहा. मागील वर्षी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी सविस्तर भाषण केलं होतं. शिक्षण भरती का आणली, का वेळ लागला, आणि त्या संबंधात त्यांनी त्याच वेळी घोषणा केली होती की आम्ही जुलैपासून शिक्षक भरतीला सुरुवात करू. आणि त्यावेळी आपल्या चॅनलवर मी स्वतः आलो होतो, आणि तेव्हा सुद्धा माझ्या सरकारची आणि माझ्या पक्षाची बाजू मांडलेली होती. मग नंतरच जुलैपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार होती तेव्हा मराठ्यांचं आंदोलन आला आणि त्यांनी मागणी घातली की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीची कारवाई सुरू करू नका. पण आता आपल्या माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण भरतीच्या वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, आणि त्या वेळापत्रकानुसार आखरी म्हणजे तिसऱ्या महिन्यात दोन मार्च पर्यंत ही पूर्ण कारवाई केली जाईल अशा प्रकारचं वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतंय का की 2 मार्च पर्यंतची वेळ तुम्हाला पुरणार आहे? कारण आपली आचारसंहिता अक्षरशः तोंडावर आलेली आहे. कल्पेश ठाकरे, मी देतोय तुम्हाला प्रश्न विचारायचे. माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी क्लिअर कट वेळापत्रक सादर केलेलं आहे. सगळे विषय लिहून द्यायला शिक्षणाधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली तपासणी पूर्ण केव्हा होईल, संस्थांनी कडून रोस्टर तपासणी केव्हा होईल, पवित्र प्रणालीवर संस्थांनी जाहिरात केव्हा प्रसिद्ध करायची आहे, उमेदवारांचा पसंतीक्रम विकल्प केव्हा भरायचा आहे, तात्पुरता निकाल केव्हा जाहीर करायचा आहे, उमेदवारांनी तात्पुरत्या निकालावर आक्षेप केव्हा घ्यायचा आहे. तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडून सगळी प्रक्रिया तयार आहे, पण मग आता शिक्षक भरती थांबली आहे कुठं? जर इतकी सगळी तयारी उजळणी झालेली आहे तुमची, तर आता थांबलेली नाही, आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. काल परवा आपल्या शिक्षण मंत्र्यांनी या संबंधीचा वेळापत्रक जाहीर केला, आणि तो वेळापत्रक मी वाचून सांगत आहे. माझ्या हातात दोन्ही कागद आहेत. अगदी. कल्पेश, विचारा तुम्हाला. कल्पेश ठाकरे एक प्रश्न विचारतायत. चरणजी, किती खोटं बोला. वेळापत्रक जाहीर नाही. 3 फेब्रुवारी तुमची जाहिरातीची तारीख. कुठलं वेळापत्रक? अहो 11/1/2019 ला हे बघा माझ्याकडे वेळापत्रक आहे, इवोनला दिलेलं तुम्ही. 11/1/2019 पासून 22/2/2019 ला मुलाखत यादी तयार होणार होती. तात्पुरता निकाल 15/2/2019 ला लावणार होता. कुठे गेला तुमचं वेळापत्रक? अहो किती खोटं बोलाल, किती पाठीशी घालाल शिक्षण मंत्र्याला. अगदी गाजरच वाटायला लावलंय. अहो आमच्या पोटावर आलंय, आता काही गळ्यापर्यंत येते काय? तुम्ही मारताय का आम्हाला? जे आहे ते स्पष्ट बोला, खोटं बोलू नका. माझं हे म्हणणं आहे, शिक्षण मंत्र्यांनी कोणतंच वेळापत्रक दिलेलं नाहीये. रोकटोक चर्चा चालू आहे, लाईव्ह प्रकाशन आहे, सगळे 1,78,000 विद्यार्थी बघत आहेत, त्यांचे कुटुंब बघत आहेत, त्याचा परिणाम मतांवर होणार आहे नक्कीच. खोटं बोलू नका, कृपया खोटं बोलू नका. ठीक आहे, आपण चरण वाघमारे आपली भूमिका मांडा आता. माझी भूमिका हे मांडत आहो की यांनी जो वेळापत्रक सादर केला यांच्या जवळ जो आहे तोच माझ्या हातात आहे. मी आता माझ्या जिल्ह्याच्या तुमच्या चॅनलवर येण्याच्या पूर्वी माझ्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांना विचारलं हा जो वेळापत्रक शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला याप्रमाणे तुम्ही कारवाई करत आहात का? त्यांनी मला सांगितलं की आमच्या बिंदू नामावलीला थोडासा उशीर झाला, पण या वेळापत्रकावर शिक्षणाधिकारी सुद्धा स्टिकअप आहेत. पण मग जर बिंदू नामावलीला उशीर झाला तर त्याचा परिणाम हा वेळापत्रकावर झालाय का नाही? हे सांगतो ना मी तुम्हाला. आता त्यांनी उद्यापर्यंत सगळे रोस्टर अपलोड करायला सांगितले. सोमवारपर्यंत पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मी माझ्या तुमच्या चॅनलवर येण्यापूर्वी माझ्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतरचा उत्तर आहे माझा. संतोष मगर आहेत आपल्या बरोबर. संतोष मगर, सोमवारी जाहिरात प्रसिद्ध होईल असं एक वक्तव्य आलं या चर्चेमध्ये, त्याच्यावर तरी विश्वास ठेवायचा आहे?
नाही, आम्ही या ठिकाणी कुठलाही सरकारवरती विश्वास ठेवणार नाही, कारण मंत्री महोदयाने गेल्या 1-2 वर्षामध्ये 6 वेळेस घोषणा केल्यात. आजही आमचं 3 दिवसापासून उपोषण चालू आहे. सहा अभियोग्यताधारकाने अक्षरशः अन्न पाणी सोडलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशासनानं कुठली दखल घेतली नाही. यांच्याकडे जर टाइम टेबल असेल, वेळापत्रक असेल, तर आंदोलन ठिकाणी येऊन त्यांनी लेखी आम्हाला द्यावं आश्वासन, की आम्ही या ठिकाणी जाहिरात काढतोय, पूर्ण लेखी द्यावं. लेखी का देत नाहीत? शिक्षण आयुक्त सांगतात आम्ही 12 तारखेला जाहिरात काढू, त्यानंतर त्यांचे सहसंचालक येतात, ते म्हणतात 18पर्यंत जाहिरात निघेल, कधी म्हणतात 20पर्यंत जाहिरात निघेल. म्हणजे प्रशासनाकडून आम्हाला वेगवेगळ्या तारखा या ठिकाणी मिळतात आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब म्हणतात की आमच्याकडे वेळापत्रक तयार आहे, तर आम्हाला आंदोलनस्थळी येऊन आपण लेखी द्या, त्या ठिकाणी आम्ही माघार घेऊ. अगदी त्या ठिकाणी आम्ही विश्वास ठेवू. संतोष मगर आपलं जिथे आंदोलन चाललं आहे तिथे येऊन तुमच्याशी चर्चा करावी अशी तुमची मागणी आहे. एका जाहिरातीच्या विश्रांतीसाठी आपण थोडा वेळ थांबणार आहोत. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो या शिक्षक भरतीतला टर्निंग पॉइंट ठरू शकतो तो काय आहे, आणि कितीही आश्वासनं दिली तरी सरकारचाच एक निर्णय शिक्षक भरतीवर नव्या पद्धतीनं अंमलबजावणीतली त्रुटी निर्माण करू शकतो का, याची चर्चा रोखठोकच्या दुसऱ्या भागात. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. चर्चेची आताची सुरुवात होणार आहे दीपाली जगताप पाटील यांच्यापासून. दीपाली जगताप, आपण काही दिवसापूर्वी एक बातमी केली होती. खरं तर शिक्षक भरतीतला तो एक नवा अडथळा असेल का, या अनुषंगानं माझा प्रश्न आहे. मराठा आंदोलनाच्या नंतर आणि राज्यात देशात लागू झालेलं सवर्ण आरक्षण, या 2 आरक्षणांचा काय परिणाम शिक्षक भरतीवर होऊ शकतो? मराठा आरक्षण 16% लागू झाल्यानंतर संपूर्ण जे रोस्टर आहे, बिंदू नामावली जी आहे, जे सगळ्यात मोठं कारण शिक्षण विभागाकडून वारंवार देण्यात येत आहे की त्यासाठी शिक्षक भरती रखडली आहे, तर ते संपूर्ण बिंदू नामावलीचा जो तक्ता आहे तो नव्याने बदलावा लागणार आहे मराठा आरक्षणासाठी. थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की मराठा आरक्षणाच्या नंतर ज्या पद्धतीनं बिंदू नामावलीत बदल करायचे होते ते झालेले आहेत. आता सवर्ण आरक्षणाने काय होणार तेही सांगा. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात 10% सवर्ण आर्थिक दुर्बल आरक्षण जे आहे ते आपण लागू केलेलं आहे. त्यामुळे शिक्षण अधिकारी जे आहेत राज्यातल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की पूर्ण बिंदू नामावलीचा तक्ता जो आहे हा नव्याने आता कसा तयार करायचा. एका बाजूला शिक्षण मंत्र्यांनी झी24 तासला जी मुलाखत दिली त्यामध्ये ते स्पष्ट म्हणाले की आम्ही या आरक्षणाच्या तयारीत होतो आणि त्यानुसारच आम्ही बिंदू नामावलीचा तक्ता तयार केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आपण शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलतो, खाली जे ग्राउंड लेवलला अधिकारी काम करतात त्यांच्याशी बोलतो, तेव्हा कळतं की असं झालेलं नाहीये. प्रत्यक्षात ह्या आरक्षणाची तयारी सरकारने केलेली नव्हती. त्यामुळे ही एक मोठी भीती असू शकते, एक मोठा जे आपण म्हणू शकतो अडथळा ठरू शकतो शिक्षण भरतीसाठी. आणखी नवीन डेडलाईन त्याच्यामुळे तयार होऊ शकते. चरण वाघमारे, आपलं उत्तर काय आहे याच्यावर? आहे की परवा म्हणजे शिक्षण आयुक्ताकडे बैठक झाली आणि शिक्षण आयुक्तांनी त्या बैठकीमध्ये सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. हा विषय जो ताईंनी मांडलेला आहे हे खरं आहे आणि ह्या तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी खूप जास्त कालावधी लागणार नाही. थोडासा 1-2 दिवस इकड तिकड होतील. पण 1-2 दिवस इकड तिकड झाले म्हणजे झाले ना. आणखीन एक नवीन डेडलाईन आली, नवं वेळापत्रक आलं. नव्या वेळापत्रक आला नाही, वेळापत्रक तोच आहे. पण बऱ्याचदा एका विषयावर जे 2-2, 3-3 दिवस दिले जातात. आपला आवाज पुन्हा एकदा ये जा करतोय. आपण तांत्रिक कारणामुळे पुन्हा एकदा तुम्हाला ऐकू शकत नाही आहोत. कल्पेश, पुन्हा एकदा नवीन तारीख येण्याची भीती वाटायला लागली? नक्कीच वाटायला लागलेली आहे. कारण काय झालं की जे साहेबांनी सांगितलं आता, चरण साहेबांनी, की 1-2 तारखेला आयुक्तांनी स्वतः बैठक घेतल्या या शिक्षण अधिकाऱ्यांच्या. या सगळ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या आम्ही अभियोग्यताधारकांनी अडवल्या आणि यांना आमचा रोष दाखवला. कारण हे सुस्त आहेत, यांनीच कामं केलेली नाहीत. 9 वर्षापासून हे झोपलेले होते. एक शिक्षण अधिकारी असे म्हणाले, बिंदू नामावली म्हणजे काय? अहो, रिटायरमेंटला आले तुम्ही, काय प्रश्न विचारताय आम्हाला? आमची सगळी मुलं या बिंदू नामावलीसाठी मावकाकडे जात आहेत, शिक्षण अधिकाऱ्याकडे जात आहेत. त्यावेळेस त्यांनी आम्हाला, आयुक्त साहेब आमच्या मुलांना सांगतात, 100च्या सर्व मुलांनी 100च्या वर मार्क असलेल्या सगळं TET धारकांनी पेढे तयार ठेवा. अहो, कोणत्या बेसवर? ज्या बेसवर तुम्ही म्हणताय 20,000 जागा भरू, त्या आता म्हणतायत नाही आम्ही 14,000 जागा भरू. 24,000 जाहिरात 11 तारखेला आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी आली नाही, तर 12 तारखेला आम्ही सर्व अभियोग्यताधारक
महाराष्ट्रातील आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकायला पुणे येथे जाणार आहोत. तुम्ही अत्यंत जबाबदारीने ही घोषणा करता आहात नक्कीच रोखठोकमध्ये. नक्कीच आणि एकदम जबाबदारी. त्याच्यासाठी पुढच्या परिणामांना तयार आहात? नक्कीच आहोत. कारण काय झालंय की आता जर नोकरीच मिळत नसेल तर केसेसला काय घाबरायचं. 9 वर्षापर्यंत आम्ही सुसंस्कृत होतो म्हणून तर थांबलोय आणि आता संयमाचा बांध फुटलेला आहे. चरण वाघमारे, ऐकलंय का आपण परिस्थिती कशी चिघळत चाललेली आहे शिक्षक ऐकलं. भरतीच्या नावाने? खरं आहे, कल्पेशजीच्या म्हणणं बरोबर आहे. शेवटी बेरोजगारांना हे दिवस पाहण्याची वेळ प्रशासन त्याला कारणीभूत आहे हे त्यांनी समजून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही. रस्त्यावरती आणि गाड्या म्हणून अडवल्या. त्यांचा जो आंदोलन आहे या ठिकाणी त्यांचं वाघमारे साहेब आंदोलन आपल्याला संसदीय सांगू मार्गाने आहे, इच्छितो, लोकशाही पुण्यामध्ये मार्गाने येऊन सुरू आपली आहे. परिस्थिती आणि बघा. त्यांनी विद्यार्थी समजा रस्त्यावर शासन, उतरले. प्रशासन त्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्याकडे नाही, शासनाचं लोकशाही लक्ष मार्गाने केंद्रित चालू करणे हा आहे. आपला अधिकार आहे. परंतु जर आपण विद्यार्थ्यांमध्ये दुर्लक्ष काही नक्की कोण रोष करताय आणि निर्माण त्याची झाला जबाबदारी आणि कोण काही घेणार आहे? दिवस एका बाजूला तुम्ही म्हणता प्रशासन दुर्लक्ष करताय, दुसऱ्या बाजूला असं म्हणताय की शासन त्याच्यात लक्ष घालतंय. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती मी तुम्हाला वेळापत्रकासहित समजावून सांगितली. तारखासहित माझ्याकडे वेळापत्रक आहे, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे आणि शासन त्याच्यावर खरा उतरेल. तुम्ही आता सांगितले 2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. तुमच्या कुठल्याही वेळापत्रकावरती आमचा विश्वास नाहीये. तुम्ही जो सुवर्णाच्या आरक्षणावर जो विचार करणं सुरू आहे म्हणून दीपाली ताईंनी सांगितलं त्यावर मी बोललो. पण ठीक. तयार करताना तुम्ही कार्यक्रम द्या ना आम्हाला. अख्खे 1,78,000 वाघमारे साहेब मला सांगा, 23 जून 2017चा GR आहे. परीक्षा डिसेंबर 2017 मध्ये झाली आहे. त्यानंतर नवीन कुठलेही मुद्दे पुढे येत राहतात आणि सरकार त्यांचं कारण सांगून भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचं काम करतंय. याच्यामध्ये फक्त कारण सांगितले जातात. भरती प्रक्रियामध्ये नवनवीन कारण येतात. परीक्षा झाल्यानंतर नवीन मुद्दे येणार. नवीन मुद्दे आल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीचा विचार करणार का? चरण वाघमारे, याची उत्तरं देण्यासारखी उत्तरं आहेत का आपल्याकडे? तुम्ही जे सरकारवर आरोप करता ते चुकीचे आहे. सरकारचा 100% प्रयत्न चालला आहे आणि ते यशस्वी होईल. ठीक आहे. आपण विक्रम काळेंना प्रश्न विचारतोय. विक्रम काळे, या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला जो टर्निंग पॉइंट आलाय तो आहे नव्या सवर्ण आरक्षणाच्या लागू करण्यासंदर्भातला. हे आरक्षण आत्ता सवर्ण आरक्षणासह असावं का नसावं? आपल्यासोबत सुधीर तांबे आहेत, त्यांना माझा प्रश्न ऐकायला आला असेल, आपण त्यांना विचारू. नव्या आरक्षणासह ही शिक्षक भरती व्हावी का आत्ताच्या घडीला आहे त्या स्थितीत तातडीनं शिक्षक भरती सुरू करावी? माझं असं मत आहे की तातडीने शिक्षक भरती सुरू करावी. 10% ज्या जागा आहेत त्या राखून ठेवता येतील. त्याची जी काही कायदेशीर बाब असेल ती पूर्ण करता येईल. आपण टप्प्याटप्प्याने देखील करू शकतो ना, कारण पदं तर खूप रिकामे आहेत. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर शासनाची मानसिकता मला दिसत नाही हे सगळं करण्याची. कारण ही काय आता 4.5 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता शेवटच्या टोकाला ते आलेले आहेत आणि मग अशा वेळेस केवळ शिक्षणच खात्यामध्ये तुम्ही बिना पुराव्यानं बोलू नका. सरकारने अजूनही हे ठरवलं नाहीये. कुठल्याही खात्यामध्ये भरती होत नाहीये. आज किती 2.5 लाख जागा रिकाम्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनामध्ये. त्यामुळे यांची चरण वाघमारे, हे सुधीर तांबे बोलतायत. तुम्ही सुधीर तांबेंच्या विषयीच बोलताय का नक्की? नाही, विक्रमजी बोलले ना आता सुरुवातीला. नाही, विक्रम काळे नाहीयेत आपल्या बरोबर. सुधीर तांबे आपल्याला उत्तर देत आहेत त्या प्रश्नाचं. अच्छा, सुधीरजी, तुम्ही जे बोललेत ना की सरकारने भरती प्रक्रिया म्हणजे 10% आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून भरती प्रक्रिया सुरू ठेवावी, पण अजूनही सरकारने हे जाहीर केलं नाही की 10% आरक्षणामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर आहे. 10% आरक्षणाचा विषय जर या भरती प्रक्रियेमध्ये इन्क्लूड झाला असेल तर आपल्याला 10% आरक्षणाचा विषय बाजूला ठेवावा असं म्हणता येईल. की कसं होतंय की प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कारणं निघत आहेत. अशी शिक्षक आपण का की केवळ हीच भरती बंद आहे असं नाही ना. आज राज्यातल्या प्रत्येक खात्यामध्ये आज 40% जागा रिकाम्या आहेत. 2.5 लाख पदं रिकामी आहेत आणि त्यामुळे शासनाची मानसिक इच्छाशक्तीच दिसत नाही इथे. शासनाने इथे काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. शेवटी मार्ग काढायला शासन समर्थ असतं. पण सुधीर तांबे, या निमित्तानं मी एक तुमच्याकडूनही सकारात्मक उत्तर अपेक्षित करतो. तुम्ही वारंवार मगापासून म्हणता आहात की सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. जर समजा तुम्ही सत्तेत असतात, तुम्ही काय भूमिका घेतली असती? कारण दुर्दैवानं तुम्ही सत्तेत होता त्यावेळेला शिक्षक भरती बंद करण्याच्या निर्णयाच्या पलीकडे काही करताना दिसला नाही आहात. नाही, असं नाहीये. त्यावेळेस जी काही अडचणी आल्या होत्या पण शिक्षक भरती चालूच होती. फक्त आता 2012 नंतर शिक्षक भरती बंद होती आणि त्यावेळेस आम्ही विरोध केला. 2010 भरती झालेली तुमच्या काळात. 2010 पासून 2014 पर्यंत तुमचंच सरकार होतं. नाही, मी सरकार कुठलंही असो, माझी नेहमी हेच म्हणणं आहे की शिक्षण खात्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं खातं आहे. त्यावेळेसही आम्ही विरोध केला होता. त्यावेळेसही आम्ही तातडीने शिक्षक भरती करण्याची मागणीच करतो. त्या विद्यार्थ्यांचा जरा विचार करा.
35,000 जागा शिल्लक आहेत पूर्ण आता महाराष्ट्रात. बरं झालं कल्पेश ठाकरे, तुम्ही हा विषय काढलात, फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण आलेलो आहोत. मला आता तुम्हाला कल्पेश ठाकरे आणि संतोष मगर दोघांनाही टप्प्याटप्प्याने हा प्रश्न विचारायचा आहे. जर अशा पद्धतीनं डीएड महाविद्यालयातून दरवर्षी बेरोजगारच तयार होणार असतील तर हा अभ्यासक्रम चालवायचा कशासाठी? मला तर वाटतं या फॅक्टरी झालेल्या आहेत, डीएड बीएडच्या फॅक्टरी झालेल्या आहेत आणि त्या बंद कराव्या लागतील शासनाला, कारण त्याशिवाय होणार नाही. तुमच्याकडे जर रोजगार नाही तर कशाला चालू ठेवताय ना, तुमचं प्रोडक्शन चालू कशाला ठेवताय? अहो माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, मला त्याला मराठी मीडियममध्ये शिकवायचं आहे, कारण माझं मत आहे का माझा मुलगा मराठी मीडियममध्ये शिकावं. पण माझ्या गावामध्ये जी शाळा आहे इयत्ता 1ली ते 7वी त्यामध्ये फक्त 3 शिक्षक आहेत. मग मी तिथे कसं काय टाकू मुलाला? हा पण माझ्यासमोर मोठा यक्ष प्रश्न आहे. संतोष मगर, तुमची प्रतिक्रिया काही वेगळी आहे यापासून? या ठिकाणी एक तर आमचा रोष हा सत्ताधाऱ्यावरती आहेच आहे, पण त्यानंतर जे काही विरोधी पक्षामधले आहेत त्यांच्यावरती पण आहे. तांबे साहेब असतील, काळे साहेब असतील, यांनी सुद्धा आमची मागणी आहे की यांनी सुद्धा आमचा प्रश्न रेटला पाहिजे. जोपर्यंत भरती करणार नाहीत आपल्या पक्षाने हा एक अजेंडा ठेवला पाहिजे की यांना सुद्धा रोजगार मिळेपर्यंत आमचा पक्ष यांच्या सोबत असेल म्हणून. पण मग संतोष मगर आत्ताच्या घडीला विरोधक मुद्दा लावून धरायलाही कमी पडताना दिसायला लागले आहेत. याचा अर्थ नक्कीच विरोधक या ठिकाणी विरोधी आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये भूमिका मांडण्यासाठी ते कमी पडताय, मी ठाम सांगू शकतो. आपल्याबरोबर सुधीर तांबे आहेत. सुधीर तांबे, ऐकलं तुमच्या कामाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सरकारच्या तर होतच असतात दरवेळेला. त्यांच्याबद्दल त्यांचं बरोबर आहे, कारण एक मोठी निराशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. पण आपण बघू शकता कामकाज विधिमंडळामध्ये सातत्याने सर्वांनी हा प्रश्न अनेक वेळेस लावून धरलाय. परंतु शासनाच्या आता आडमुठ्या धोरणामुळे आम्ही तिथे काही करू शकत नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की तुम्ही तातडीने शिक्षक भरती करा. तुम्हाला कारण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत, वाट बघतायत, नोकरीची वाट बघतायत. त्यांना आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी नैराश्यामध्ये घातलं एकदम चुकीचं आहे. आमच्या खांद्याला खांदा लावून लढा ना. तुम्ही त्याचा पाठपुरावा कधी घेतला ते सांगा. आज आमचं आंदोलन चालू आहे मुलांचं पुण्यामध्ये, या ना बसा ना आमच्या जोडीला. तुम्हाला खरंच कळकळेल ना. मी तर सगळ्या आमदारांना सांगतो, पदवीधर आणि शिक्षक आमदारांना कल्पेश ठाकरे काही करत नाही. कल्पेश ठाकरे किती आमदार आले, शिक्षक आमदार किती आले मदतीला मला सांगा. कोणी आलं नाही. यांना फक्त सत्ताधारी किती आले आणि विरोधक किती आले? हे फक्त संस्थेचे प्रश्न घेऊन जातात, कारण यांचे सगळं मतदान हे संस्थेवर आहे. आता ही सुरुवात केली सुधीरजींनी, तुम्ही ऐकलं असेल की फक्त संस्थेचा विषय सुरुवात केली. यांचं मत, मी डिरेक्टली आरोप करणारा माणूस आहे. माझा पूर्ण आरोप आहे का हे पदवीधर आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, हे फक्त संस्थेच्या बाजूने आहेत, मतांच्या बाजूने आहेत. यांना आमच्या सामान्य अभियोग्यता धारकाशी काहीही घेणं देणं नाही. त्यांनी पहिलाही भरतीचा विषय काढताना सांगितला. सुधीर तांबे, मग आता प्रश्न असा उपस्थित होतोय, तुम्हाला शिक्षक आमदार म्हणावं का शिक्षण संस्था आमदार म्हणावं? ते एकदम चुकीचं आहे. हा आरोप चुकीचा आहे. आम्ही नेहमीच प्रश्न मांडत आलेलो आहोत. आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही जर एखाद्या आमच्या सोबत, मी तेच म्हणतो. एक मिनिट कल्पेश, आपण त्यांना उत्तर देऊया, उत्तर द्यायला संधी देऊ. आम्ही माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सातत्याने सांगत आलोय की आपण भरती तातडीने सुरू करू. आता जर शासन भरती करणारे ते काहीतरी प्रोसिजर ठरवणार, त्यासाठी जर तुम्ही 5-5, 6-6 वर्षे घेत असाल तर ते चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणंच आहे की तुम्ही तातडीने शिक्षक भरती त्या ठिकाणी सुरू करा. ठीक आहे. दीपाली जगताप पाटील, हा सगळा विषय आर्थिकही आहे का? कारण या राज्यानं गेल्या काही काळात दुष्काळ पाहिला, विविध प्रकारच्या आर्थिक सवलती देण्याच्यासाठी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणा पाहिल्या आहेत, आणि मग मुद्दा येतो तो पगाराचा. त्यात सुद्धा वेतन आयोग लागू झालेले पाहिले. या सगळ्यामुळे सरकारचं आर्थिक गणित कोलमडलंय, आणि आर्थिक गणित कोलमडल्यामुळे कुठं ना कुठेतरी शिक्षक भरती होईल तितकी पुढे ढकला, अशी भूमिका आहे का? खरं आहे, कारण शिक्षकांना 35,000 पेक्षा जर जास्त जागा राज्यात रिक्त असतील आणि तरीसुद्धा शिक्षक भरती होत नसेल तर शिक्षण खातं आणि अर्थ खातं या दोघांमध्ये किती समन्वय आहे हे देखील पाहायला हवं. कारण जेव्हा शिक्षण विभाग म्हणतं की एवढ्या जागांसाठी आम्हाला जाहिरात काढायची आहे, पण तेवढं सहकार्य जे आहे, तेवढा जो निधी आहे तो अर्थ खातं परवानगी देत आहे का हे देखील बघायला हवं, आणि यामागे कुठे राजकारण आहे का हे पण बघायला हवं. कारण जेव्हा 1,78,000 अभियोग्यताधारक आत्ता रांगेत आहेत,
त्यांना जसं जसं जागा निघतील तसं तसं त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे, बाकी कोणतीही प्रक्रिया बाकी नाही आहे. आणि तुम्ही जर केवळ आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जर केवळ 10 ते 15 हजाराच्या घरामध्ये जागा मिळणार असतील तर उर्वरित 1.5 लाखाहून अधिक अभियोग्यताधारक जे आहेत ते पुन्हा बेरोजगारच राहणार अगदी ही आहेत. फार एक महत्वाची माहिती आणि महत्वाचा खुलासा या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये होतोय. 1,78,000 उमेदवार हे प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी दीपाली जगताप पाटील आपण किती म्हणताय? साधारण जो शिक्षण विभाग किंवा वेगवेगळे शिक्षण अधिकारी ज्यांचा तक्ता बिंदू नामावलीनुसार तयार होतोय त्यानुसार 10 ते 15 हजाराच्या घरात फार फार तर या जागा निघण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची मेगा भरती सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शिक्षण खातं, जसं आता चरणजी म्हणाले की जसे आरक्षण येत आहेत आम्हाला लागू करावे लागते, मग मेगा भरती कशी सुरू झाली? मेगा भरती एका बाजूला सुरू आहे. मेगा भरतीच्या अंतर्गत अनेक जागा निघत आहेत, जाहिराती निघाल्या आहेत. फिशरी डिपार्टमेंट असेल, जल खातं असेल, या सगळ्यांच्या जाहिराती निघून परीक्षा झालेल्या आहेत, मुलं रुजू होत आहेत. म्हणजे मग शिक्षक भरती कशासाठी थांबवली? 1,78,000च्या 10% सुद्धा रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता नाही. बरोबर आहे? असंच सध्याची परिस्थिती दिसते. चरण वाघमारे, आता याच्यावरही काही आपलं म्हणणं असेल तर सांगा, कारण ही परिस्थिती येत्या काही दिवसात जास्त त्रासदायक ठरणार आहे तुम्हाला. प्रसादजी, माझं म्हणणं असं आहे की आर्थिक गणित आणि भरती प्रक्रिया याचा काही संबंध नाही. याचा अर्थ असा, मी पण जिल्हा परिषदेला अर्थसभापती होतो, याचा अभ्यास केलेला आहे. आकृतीबंध जेव्हा मंजूर होतो तेव्हा वित्त विभागाची संमती राहते आणि वित्त विभाग फायनान्शियली जेव्हा मंजुरी देते त्याच्याशिवाय आकृतीबंध मंजूर होत नाही. आणि आकृतीबंधानुसार पद जर रिक्त असतील तरी पण आकृतीबंध मंजुरीप्रमाणे त्यासाठी पैसा रिझर्व्ह ठेवावा लागतो सरकारला. पैसा रिझर्व्ह आहे, त्यांच्या पगाराचा पैसा रिझर्व्ह आहे. भरती प्रक्रियेच्या आणि आर्थिक परिस्थितीचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून सरकारने अंशकालीन कर्मचारी अनेक क्वालिफाईड आहेत जे शिक्षकात विचार आहे. अनेक लोक ओव्हरेज झालेले आहेत. मागच्या 15 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये, आघाडी सरकारच्या काळात अंशकालीनचा मुद्दा निघाला नाही. आता आमच्या शासनाने अंशकालीनचा मुद्दा निकाली काढला आणि त्यांना भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आकृतीबंध, बिंदू नामावली हे वित्त विभागाची संमती असल्याशिवाय मंजूर होत नाही. चरण वाघमारे, आपला मुद्दा संतोष मगर यांना पटलेला नाहीये. संतोष, तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की पैशाचा विषय नाही, विषय मानसिकतेचा आहे? विषय मानसिकतेचा आहे तो बरोबर आहे, परंतु मला या ठिकाणी सांगू इच्छितो की 11 डिसेंबरमध्ये कॅबिनेट झाली होती. त्या कॅबिनेटमध्ये ग्रामविकास कौशल्य विकासने एक निर्णय घेतलेला होता, ज्यामध्ये 8% अंशकालीन लोकांना शिक्षक भरतीमध्ये सामावून घेण्याच्या संदर्भामध्ये तो निर्णय होता. मी या ठिकाणी चरण वाघमारे साहेबांना विचारू इच्छितो की इथं TET धारक, अभियोग्यताधारक, TET पास असलेले, अभियोग्यता दिलेले कॅन्डिडेट 1,78,000 भरतीसाठी आतुरतेने वाट बघताय आणि तुम्ही अनट्रेंड टीचर ज्यांनी अभियोग्यता दिली नाही, TET दिली नाही, त्या लोकांना 8% लोकांना भरतीमध्ये चान्स देत आहे. म्हणजे हे किती चुकीचं आहे. अगदी लगेच यावर लगेचच उत्तर घेऊ. चरण वाघमारे, आपण लगेच बोला. हा चुकीचा निर्णय आहे म्हणून प्रसादजी, त्यांनी जे अंशकालीनच्या संबंधामध्ये सांगितलं 8% अभियोग्यता, मी स्वतः आमदार झाल्यानंतर 2014ला जेव्हा अंशकालीन संघटनेचे लोक माझ्याकडे आले तेव्हा सगळ्यात पहिले मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं, त्यांच्या हातात दिला आणि माझ्या पत्रावरून अंशकालीनची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी समिती गठीत केली मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे, त्या समितीच्या सदस्य म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, मी सुद्धा त्या समितीत होतो. आणि ग्रामविकास खात्याचे, कौशल्य विकास खात्याच्या सचिवाच्या समोर हा जेव्हा विषय आला, ज्या ज्या अडचणी होत्या संघटनेच्या तुम्हाला ग्रामीण क्षेत्रामध्ये अनट्रेंड टीचर द्यायचेत का, जे अभियोग्यता TET पास झालेले कॅन्डिडेट आहेत, अभियोग्यता दिलेले आहेत, तुम्हाला ते शिक्षक नको आहेत का? ऐका ना मगरजी, तुम्ही तुमचा मी ऐकलं, मधात बोलू नाही, मला ऐकून घ्या. बोला चरणराव, बोला. टीचर असतील अंशकालीन जर क्वालिफिकेशन पात्र शिक्षक असतील, बेरोजगार असतील, त्यांना शिक्षक घेतलं जाईल आणि त्यांना दुसऱ्या नोकऱ्या देण्यात येतील, अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे, थोडक्यात तुमची भूमिका लक्षात आली. चरण वाघमारे असं म्हणतायत की अंशकालीन मधले योग्यता असलेले शिक्षक निवडले जातील आणि त्यांना नोकरी दिली जाईल. पण आत्ताच्या घडीला जर आपण उपलब्ध जागा आणि केलेले अर्ज यांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात व्यस्त आहे, ते लक्षात घेतलं तर तुम्ही किती जणांना न्याय देऊ शकणार आहात चरणराव, तेही सांगा. की अंशकालीन मध्ये जेवढे लोक
नोकर भरतीसाठी पात्र आहेत त्या सगळ्या लोकांना न्याय दिला जाईल अशा प्रकारचा कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे. ती फाईल आता वित्त विभागात प्रोसेसमध्ये आहे. ती प्रत्येक आठवड्याला त्या फाईलचा पाठपुरावा करतोय. ती जेव्हा मुख्य सचिवाकडून सीएम कडे जाईल तेव्हा फायनल निर्णय म्हणजे त्यांना घेण्याचा निर्णय झालाच आहे. फक्त त्यांना कुठल्या जागी कोण पदावर पात्र आहेत या संबंधीची फाईल प्रोसेसमध्ये आहे. फायनान्स कडून ती जवळपास शिफारस सुद्धा चरणजी, मग तुम्ही आमची एक्झाम घेतली कशाला? मी म्हणतोय टेट एक्झाम तुम्ही घेतली कशाला? आम्हाला आशेला लावलं कशाला? आज 36,000 जागा शिल्लक आहेत. रेग्युलर नोकर भरतीचा विषय वेगळा आहे. अंशकालीनचे नाही, अंशकालीन सोडून द्या हो. तुम्ही मला सांगा, तुम्ही जेव्हा डिसेंबर 2017ला आमची एक्झाम घेतली त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं का रिक्त जागा भरल्या जातील 24,000. बघा 24,000 शब्द मी नेहमी वापरतो कारण तो तुमचा शब्द आहे, तो तुम्ही दिलेला आहे. रिक्त जागा 36,000 आहेत. तुम्ही मला सांगा या 24,000 मुलांना तुम्ही नोकरी देणार नाही आहात का? त्यांना तुम्ही आशेला का लावलं? 15 महिने त्यांचे कल्पेश ठाकरे हाच मुद्दा मगाशी उपस्थित झाला होता. चरण वाघमारे हाच मुद्दा उपस्थित झालाय ज्याचं उत्तर सापडत नाहीये. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी दिलेला अंदाज 10 ते 15,000 नोकऱ्यांचा आहे. तुम्ही 24,000 सांगताय, प्रत्यक्षात 36,000 रिक्त आहेत. ही तफावत समजायची कशी? सोप्या शब्दात मांडू शकणार आहात का उत्तर त्याचं? मी सांगतो तुम्हाला प्रसादजी, 24,000 शिक्षक भरती करण्याचा जो शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे हे बिंदू नामावली आणि रिक्त जागा याच्या ताळमेळ जोडून घेतलेला आहे आणि त्याच्याच आधारे हा वेळापत्रक प्रकाशित झालेला आहे. ठीक आहे, विक्रम काळे आपल्या बरोबर आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. विक्रम काळे, प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं हा विषय खरोखरच आचारसंहितेपूर्वी संपलेला असेल? काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पोहोचत नाही. कल्पेश, शेवटचं 1 मिनिट आहे आपल्या हातात, पटकन उत्तर द्या. हा विषय आचारसंहितेपूर्वी संपलेला असेल? अजिबात वाटत नाही मला काय हे असेल. ठीक आहे, आपण आता हाच प्रश्न विचारतोय. संतोष मगर, तुमचं म्हणणं काय आहे? मला वाटत नाहीये की नवीन नवीन मुद्दे या ठिकाणी त्यांनी घेतले संपणार आहे. पण एक या ठिकाणी सांगू इच्छितो की जर हा जाहिरात जर पोर्टलवरती आली नाही तर आम्ही पुण्यामध्ये जे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे त्याला हिंसक आणि या ठिकाणी काय करतील विद्यार्थी याचा आम्ही हे देऊ शकत नाही. कारण याला सर्व प्राप्त परिस्थिती नियंत्रणात कशी आणणार? ते आधीच मुद्दा पूर्णपणे 24,000. चरण वाघमारे, आवाज पोहोचत नाहीये. ठीक आहे, शेवटचा प्रश्न, शेवटचं उत्तर. की बेरोजगारांनी जे शिक्षक भरतीमध्ये पात्र आहेत अशा युवकांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्याचा काम या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर करून केलेलं आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं पोहोचलं. दीपाली जगताप, कन्क्लुडिंग रिमार्क्समध्ये, प्राप्त परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल का? नक्कीच होईल, कारण एका बाजूला पुण्यात उपोषण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जर ट्विटरवर आपण पाहिलं तर शेकडो अभियोग्यताधारक दररोज म्हणजे अगदी ग्रामीण भागातून दिवस रात्र शिक्षक भरतीसाठी व्यक्त होत आहेत. सगळ्या नेत्यांना ते आवाहन करतायत. तो जर रोष आपण पाहिला, एका बाजूला उपोषण पाहिला आणि दुसऱ्या बाजूला 1 महिन्याचा कालावधी शिक्षण मंत्र्यांकडे आहे ही शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी, पण त्यात नवनवीन येत असलेल्या तांत्रिक अडचणी जर पाहिल्या तर सर्व परिस्थिती क्लिष्ट झालेली आहे. लवकरात लवकर जर यात योग्य भूमिका घेतली नाही, ही सगळी तरुण मुलं आहेत, तरुण मुलांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी आणि शिक्षण मंत्र्यांनी किमान यांना भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावायला हवा. कारण ही तरुण मुलं आहेत, उपोषणाला बसले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला तर याची जबाबदारी शिक्षण मंत्री घेणार का, हा देखील प्रश्न आहे. बरोबर, या सगळ्या चर्चेत आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. जाता जाता शिक्षक भरतीचा प्रश्न निवडणुका तोंडावर आल्या तरी सुटलेला नाहीये. आचारसंहिता लागू होण्यासाठी अगदी थोडे दिवस उरले असतानाच आणि त्याही पूर्वी सरकारनं आपलं आश्वासन कसं पूर्ण करणार या प्रश्नाचंही उत्तर मिळत नाहीये. सरकारनं आपली तयारी पूर्ण केलेली नाही हे तर उघडच आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी पुन्हा एक नवी मुदत आणि आश्वासनाचं नवं वेळापत्रक पुन्हा आपल्या वाट्याला येईल की काय अशी साधार भीती बेरोजगारांना वाटते. बेरोजगारांचा हा आक्रोश सरकारनं समजून घेत तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. रोखोकमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.